कुठलं ड्रॉइंग काढणार आहे आज ईशा? अथर्व काका, आर्यन काका आणि ईशा. मग क्लिनिक वरून आल्यावर मम्मा बघणार ईशूने कसं काढलंय ते. मग आपण हे फॉलो करायचं. येस ऑफकोर्स, आपण दोघींनी मिळून कलर करायचं. येस. मधू, तुझा डबा तयार आहे. थँक्यू आजी. मानसी, हो काका? मानसी अगं माझ्या बहिणीच्या नातीला ना कालपासून बरं नाहीये. प्रचंड खोकला आहे आणि बारीक ताप पण येतोय. काहीतरी औषध दे ना. तिने याआधी काही औषध घेतलंय का? नाही, घरगुती काढा दिला होता पण त्याने काही विशेष फरक नाही पडला. पण काकू, तिला असं न बघता मला औषध देणं योग्य नाही वाटत. मानसी प्लीज दे ना. मी आता तात्पुरतं लिहून देते, पण लवकरात लवकर तुम्ही एकतर तिला मला दाखवा, नाहीतर तिच्या फॅमिली डॉक्टरला. मी नेऊन देईन तिला, नाही तर फोटो काढून पाठवून देईन. चालेल, पण जरूर तिला डॉक्टरांकडे दाखवा. बर. थँक्यू. हे बरं आहे की हे असले फुकटचे पेशंट काय कामाचे. काची, मी लहानपणापासून मला खेळवलंय, त्यांच्याकडून कसे पैसे घेऊ मी? पण त्या काय तुला असं नुसतं विचारून अख्ख्या फॅमिलीसाठी औषध नेतील. बरं, तुझी ही फिलॉसॉफी आहे का? मग इथून पुढे तुला औषध देताना मी तुझ्याकडनं पैसे घेणार. शहाणे, माझ्याकडून पैसे घेतेस का? बघ, आजी मग मला मारतीये. हॅलो. हा मानसी, हा बोला डॉक्टर राजहंस. आज फ्री आहेस? मला संध्याकाळी वेळ आहे. 7 वाजता भेटूया. हो हो, नक्की भेटूया. भेटूया. बाय. ओके, बाय. आजी, आजोबा, चला येते मी. मम्मा नको जाऊस. अगं इशू, काय झालं पिल्लू? तू तर छान ड्रॉइंग काढणार होतीस ना? नको जाऊ, मी नाही करणार. काची, आता तरी आता काय झालं हिला? अगं असंच असतं मुलांचं. एकदा एक वाटतं, थोड्या वेळाने दुसरंच काहीतरी वाटतं. ए आजी, इशू कुठे आहे ग? मला दिसतच नाहीये. कुठे आहे बरं? कुठे आहे? मला दिसतच नाहीये. इकडे आहे का? या खुर्चीत बसले का? अरे कुठे आहे? मला दिसतच नाही. कुठे आहे बरं? इशू कुठे आहे? इशू आहे का? मनू, इशू कुठे आहे? हॅलो, ताई बोलतेय. बोल ग. पण तुला माझा नंबर? विक्रांतकडनं नंबर घेतला. बोल. मला तुझ्याशी जरा बोलायचंय. हो, पण लवकर बोल, मला निघायची घाई आता. नाही, मला असं बोलता येणार नाहीये. मला तुला भेटावं लागणार आहे. कुठे भेटायचं, कसं भेटायचं ते सांग. आजच भेटायचंय का तुला? हो. मग तू एक काम कर, तू माझ्या क्लिनिक मध्येच ये मला भेटायला. ओके फाईन, मला ऍड्रेस पाठव. आपण परवा भेटलो तिथेच. परवाच? डॉक्टर राजहंसच्या क्लिनिक जवळ. ओ ओ ओके ओके. सी यू. बाय. बाय. ताईचा फोन होता, तिला भेटायचंय मला. गॉड नोज तिला आता काय बोलायचंय. काम काहीतरी डाव. काय माहिती, ते आता तिला भेटल्याशिवाय कसं करणार. हॅलो डॉक्टर राजहंस. हा, मला ना आज जरा कठीण वाटतंय भेटणं, तरी मी ट्राय करते. हो हो, बाय. सी यू. अरे कुठे आहे इशू? कुठे आहे इशू? दिसली का? ए आजी कुठे? अरे खेळा आता नाती बरोबर. अहो, पण आपण गावाला गेल्यानंतर कसं होणार हो? तू नको विचार करू.
अगं मनूने केला असणार विचार, ती करील काहीतरी व्यवसायाची. चला आजोबा आपण खेळू. हो चला चला लप लप तू. मी डोळे बंद करतो, लप. अरे कुठे आहे इशू? आम्हाला दिसतच नाहीये. अरे कुठे आहे? काय विक्रांत, रूम मध्ये एकटाच बसलायस? काय मी आपलं सहज डोकावलं. काय चहा हवाय का? नको. काय गीता माझ्यासाठी घेऊन येणारच आहे आता, म्हणून तुला विचारतोय, घेणार आहेस का चहा? नाही, चहा नको. पण तुमची तब्येत कशी आहे आता? आता म्हणजे बरी आहे की? या जरा, या इकडे झोपा, मी चेक करतो. अरे मला काहीही झालेलं नाहीये. ते मी ठरवणार. डॉक्टर कोण आहे, तुम्ही की मी? नाही, डॉक्टर तू आहेस रे, पण माझं मला काही कळतं का नाही? हा, तुम्ही या तर या. अरे या या या, सावकाश झोपा. सावकाश. झोपा सावकाश. व्हेरी गुड, व्हेरी गुड. अरे बापरे, नानू मामा, काय झालं मामांना? आता तर बरे होते, त्यांनीच मला सांगितलं चहा आण, म्हणून मी आणायला गेले तेवढ्या. मला काहीही झालेलं नाहीये, जिवंत आहे मी अजून. अहो नाही नाही, तसं नाही, मला वाटलं. काय वाटलं? नानू मामा काकी काही नाही, मी फक्त चेक करतोय त्यांना. म्हणजे माझं ज्ञान अजून शाबूत आहे की नाही ते पाहतोय. विक्रांत, तुला ऍक्टिव्ह पाहून इतकं बरं वाटलं ना. थांबा, मी तुझ्यासाठी पण चहा घेऊन येते. आले. वहिनी, ओ वहिनी. अहो थांबा थांबा, अजून झालं नाही आपलं. अरे अरे बाबा, अरे मला काहीही झालेलं नाहीये. उगाच सगळ्यांसमोर प्रदर्शन कशाला? आता ही गेले तिकडे डांगोरा पिटत. अरे तुझा खेळ होईल रे, पण माझा इथं जीव जाईल, त्याचं काय? नानू मामा, हा खेळ नाहीये, मी सिरियसली चेक करतोय. ओके, हे बघ, तू आहे ना, तुझी आई येईल आता तुझं कौतुक करायला. तिला तपास, तिनं चहा कुठं ठेवलाय. हा बघ चहा, मला उतरू दे जरा. हा ते हे माझं खरं औषध. वा, मनू, आता फक्त ऐकत बसणार आहेस का तू? अगं बोल ना काहीतरी, मी बोलतीये. तुलाच बोलायचं होतं ना माझ्याशी. अगं हो, मग रिॲक्ट कर ना, मी बोलते त्याच्यावर. मी बोलले ना तुला एकदा सॉरी. मी ईशाला जे काही बोलले ते चुकीचं बोलले. मी असं बोलायला नको होतं. आय एम सॉरी. पण मी नव्हतंच म्हटलं तुला मला सॉरी म्हणून. माझी त्याची काहीच अपेक्षा नव्हती. ओके ओके, ऍक्च्युली मला तुला एक विचारायचं होतं. विक्रांतला लवकरात लवकर बरं करण्यासाठी आपण काय करू शकतो? जातोय ना तो डॉक्टरांकडे. आय नो तो जातोय डॉक्टरांकडे, पण मी काय करू शकते? कम ऑन मनू, डोंट गिव्ह मी दॅट लुक नाउ. मी जेन्युइनली विचारते, विक्रांतला बरं करण्यासाठी मी काय करू शकते? तू काय करणार आहेस? तूच तर त्याचा आजार आहेस, आणि आजारापासून रोग्याला बरं करायचं असेल तर आजाराला त्याच्यापासून दूर पळवावं लागतं. पण तू काही त्याच्यापासून दूर जाणार नाही, कारण तो तुझं क्रेडिट कार्ड आहे.
राईट? आणि या क्रेडिट कार्डची व्हॅलिडिटी संपेल की काय ह्या भीतीने तू हे सगळं विचारतीयस ना? दिस इज माय वर्ल्ड. यापासून दूर गेलो हेच चुकलं. मला परत हॉस्पिटलमध्ये जायचं, माझी प्रॅक्टिस सुरू करायची. त्यावेळी माझ्या हातून कदाचित जी चूक होऊ शकली असती त्यासाठी आत्याने खूप मोठी शिक्षा दिली आहे मला. पण या चक्रातून बाहेर पडण्याचा मार्ग मलाच शोधायला हवा. मनू, असं बोलून कोणाला शिक्षा देतेस तू? हा? माझ्याबद्दल बोलताना जराही विचार करत नाहीस का ग तू? आणि तुझी हिंमत कशी होते माझ्याशी असं बोलायची? काही आवाज चढवू नकोस. हे माझं क्लिनिक आहे. आय नो दॅट. तू जे काही बोलायचं ते मी ऐकून घ्यायचं का पण? हा? आणि बाय द वे, विक्रांतच्या या अवस्थेला कोण जबाबदार आहे माहितीये तुला? मी नाही, तू जबाबदार आहेस. एक्सक्यूज मी, तू त्याला मानसिक त्रास देऊन वीक केलंयस ताई. फक्त फायदा घेतलायस तू, फायदा. त्याच्या मनाचा जरासाही विचार केलायस तू कधी? अच्छा, मग कॉलिग म्हणत म्हणत त्याचा फायदा कोणी घेतलाय ग? फायदा? बरी आहेस ना तू? क्रेडिट कार्ड साठी तू लग्न केलंस त्याच्याशी, पण जबाबदारी एकही घेतली नाही ना त्या लग्नाची ना स्वतःच्या मुलीची. एक मिनिट म्हणून, त्या मुलीला दिल्लीला मी घेऊन जायला सांगितलं होतं तुला? ते नाटक तू स्वतःच्या हट्टापायी केलं होतं. आणि हे जे लग्न मोडण्याचं सुद्धा नाटक होतं ना, ते सुद्धा विक्रांतचं होतं, माझं नाही. नाटक? अगं, लग्न निभावणं म्हणजे एक नाटक वाटतं का तुला? नाही, पण बरोबर आहे, तू तुझ्या आयुष्यात खोट्या नाटकांशिवाय दुसरं काही केलंच नाहीयेस. खरी कधी वागलीच नाहीस ना तू. फक्त आणि फक्त स्वतःचा विचार. इनफ नाव मनू. खूप बोललेस आता तू. आता एक शब्द बोलायचा नाही. मोनिका, सॉरी बोलायला आली होतीस ना इकडे? मला वाटलं होतं जरा दोन गोड शब्द बोलेन तुझ्याशी, पण नाही. प्रत्येक वेळेला ठरल्याप्रमाणे तू विक्रांतचीच बाजू घेणार. नाही, ऍक्च्युली ना माझंच चुकलं. मी इकडे आले ना, स्वतःचा अपमान करून गेला. आय एम व्हेरी सॉरी. डॉक्टर मानसी, मी फ्री झाले, येत आहे का? आत्ता माझ्याकडे ऍक्च्युली. ओ, मिसेस दळवी आल्यात का? हॅलो मिसेस दळवी. हाय. सॉरी, मी तुम्हाला डिस्टर्ब केलं का? नाही नाही, ऍब्सोल्युटली नॉट. मिसेस दळवी, आज काय खास डॉक्टर मानसीशी गप्पा मारायला आलात का? हो, ऍक्च्युली खास गप्पा मारायला. काय बरीच गॅप पडली ना मध्ये, भेटलो नाही आम्ही म्हणून. अरे वा, तुम्ही दोघी खूप चांगल्या मैत्रिणी आहात वाटतं. नाही. डॉक्टर राजहंस, आम्ही मैत्रिणी नाही आहोत. आमच्यात एक नातं आहे. ओ, मला वाटलं की तुम्ही दोघी. ही माझ्या सरांची बायको आहेच, पण त्याआधी ती माझी मोठी बहीण आहे. माझी सख्खी मोठी बहीण. ओ, अच्छा, म्हणजे तुम्ही दोघी बहिणी आहात हे माहिती नव्हतं मला. कसं माहिती असणार तुम्हाला? कारण आपण परवा भेटलो तेव्हा ताईने तशी ओळख करून नाही दिली ना माझी. मानसी, मी चुकीच्या वेळी आले का? हो. नाही नाही,
सॉरी, आपण नंतर भेटूया. एक नंबरची भोचक बाई आहे. काही प्लीज, त्यांना कशाला नावं ठेवतीयस? मग त्यांना काय गरज होती एवढी चौकशी करायची? कारण मी फक्त तुझ्या नवऱ्याची असिस्टंट नाही, तर तुझी छोटी बहीण सुद्धा आहे हे त्यांना आजच कळलं ग, आत्ता. पण त्यांना सगळं कळायची काहीच गरज नव्हती ना. का? त्या विक्रांतला बरं करणार आहेत ना. म्हणजे आता ह्या डॉक्टरांसाठी तू माझ्याशी सुद्धा भांडणार आहे? मी कोणीच नाही लागत का ग तुझी? अगं तू माझी कोण आहे हे आता तुझ्या समोर मी त्यांना सांगितलं. वाव, मी इकडे चांगलं बोलायला आले तुझ्याशी आणि तू माझ्याशीच भांडतेस. विक्रांतच्या डॉक्टरांसमोर तू मला खोटं पाडतेस म्हणू? तू ठरवून करतेस का हे सगळं मला खोटं पाडण्यासाठी? आता त्या डॉक्टरांसमोर काय इमेज राहणार आहे माझी, की मीच खोटारडी आहे ना या सगळ्यात? हा, आय एम सो सॉरी, तुझ्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाहीये ना. माझीच चूक झाली ग, मी बोलायला आले ते. आय एम सॉरी. सारिका, आज डॉक्टर केणी आपल्याकडे यायचे, ते चांगलं लक्षात ठेव. आणि दुसरी गोष्ट, डॉक्टर विकासनं सांग माझे सगळे पेशंट्स त्यांनी आज बघायचे. हो मॅम, परवा जे इंटरव्ह्यूज तुम्ही घेतले आपल्या हॉस्पिटलच्या स्टाफच्या रिक्रुटमेंटसाठी, हे दोघेही जण आज मला फोन करतील. सो त्यांना काय सांगू? मला असं वाटतं आणखीन 1-2 दिवसानंतर आपण त्यांना कळू. ओके, चालेल. सर गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कसं आहेस विक्रांत? मी बरं आहे. एक्सक्यूज मी मॅम. ये. आज कसं काय इथे आलास? म्हटलं तुम्हा लोकांना भेटावं आणि हॉस्पिटलमध्ये यावंसं वाटलं म्हणून. मग काय करणार आहेस? काही नाही, बसतो. हो, पण नुसतं बसून काय करणार? आत्या, मी एक डॉक्टर आहे आणि मला यावंसं वाटलं या वातावरणात म्हणून आलोय. मी इथे काम करत होतो हे विसरायचं नाहीये मला आत्या. पण तुझी जर हरकत असेल तर मी घरी जातो किंवा दुसरीकडे जातो कुठेतरी. नाही, काही हरकत नाहीये. थांब तू इथे, म्हणजे उगाचच गैरसमज नको करून घेऊस. तू थांबू शकतोस, तुला हवा तेवढा वेळ. सर कॉफी. आज खूप दिवसांनी येता ना तुम्ही हॉस्पिटलला? थँक्यू. आत्या, मी माझ्या केबिन मध्ये बसलो तर चालेल तुला? हे हॉस्पिटल जसं माझं आहे ना तसंच तुझं देखील आहे, जाऊ शकतोस. सारिका, नुसतं लक्ष ठेव त्याच्याकडे. बसून राहिला तर काही प्रॉब्लेम नाहीये, पण काही चुकीचं करायला गेला तर मला लगेच सांग. काय ग मनू, बसून काय राहिली आहेस? जायचं नाही तुला आज? नाही. हा, नाही म्हणजे क्लिनिकला नाही जायचं? नाही. अगं मनू, आत्ता कुठे सुरुवात केलीस आणि लगेच सुट्टी? सुट्टी नाही का आजी, मला जावंसं वाटत नाहीये तिथे. काय ग हे मनू, अगं इतकं छान नवीन क्लिनिक सुरू केलंयस आणि जावंसं वाटत नाही म्हणजे काय? एवढा मोठा खर्च करून भाड्याने घेतलीस ना ती जागा. हो ग आजी, माहितीये मला. तू नको आता प्रश्न विचारूस. असं कसं? प्रश्न विचारू नकोस म्हणजे काय? काही झालंय का मनू? तसं असेल तर सांग. काही प्रॉब्लेम असेल तिथे तर सोडवू आपण तो. नाही, क्लिनिक मध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. ताई आली होती तिथे काल.